लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला आणि अद्विक बेडरूममध्ये रात्री भांडतच असतात की अद्विक तिला म्हणतो, तू कशाला मूर्तीसाठी हो म्हटलीस? आणि कला म्हणते, चांदेकरांच्या घरचा मान मिळाला आहे मला मूर्ती बनवण्याचा आणि तुम्ही कसं धुडकावून लावू? आजोबांनी एवढ्या विश्वासाने मला सांगितलं होतं आणि मी नाही म्हणू असं वाटतं का तुला? आणि तू ज्या आता काही माझा अपमान केला आहेस ना, त्याचा बदला मी कसा घेते ते बघच आता तू. आणि असं म्हणून दोघेही झोपतात. लेटल्यावर कला विचार करते, चांदेकरांच्या घरचा मूर्ती बनवण्याचा मान भेटला मला आता. आता मी अशी ह्यावेळेस मूर्ती बनवणार ना, की त्यांचं नाव अजून मोठं होणार. असं काहीतरी चांगलं करावं लागेल मला. इकडे नैनाच्या बेडरूममध्ये रोहिणी नैनाला सांगत असते की आता मूर्ती बनवायचं काम कलाकडे गेलं आहे. नवीन सण आला आहे. आता सगळे कसे कौतुक करतात बघ कलाचं. हे ऐकायला वापस तयार राहा. आणि त्याने एकदा वापस तुझी बाजू खाली आणि तिची बाजू वरती जाणार आहे. तर ती तिला असंच भडकून देते आणि नंतर म्हणते, पण जर आता ह्या उत्सवात काहीतरी अशुभ घडलं मोठं तर? नैना तिला म्हणते, अरे मॉम इन लॉ, आता बघाच तुम्ही मी काय करते. सगळे म्हणतील, अरे बापरे, हे काय केले ह्या मूर्ख कलाने? आणि मग दोघी पण एकदम सायकॅस्ट्रिकली हसतात. सकाळी चांदेकल हॉलमध्ये सगळे चहा पाणी करत असताना तिथे कला येते आणि मुद्दामून आबांसमोर अद्विकला म्हणते, चांदेकर आवरलं नाही का तुझं? तू येणार होतास ना? तेव्हा अद्विक म्हणतो, मी असं काही म्हटलं नव्हतं मी येणार आहे. तेव्हा कला आबांना म्हणते, आबा तुम्हाला सांगू, गणपती उत्सवामध्ये मी जेवढं काम केलं ना, तेव्हा याने पण माझ्या एकदम मनापासून काम केलं. आमचा रॉकेट पण म्हणत होता, एकदम सोन्याचे आमचे दाजी. आणि मी पण त्याला म्हटलं, बघ एवढा मोठा बिझनेसमॅन आहे आणि हातात मातीत घालायला पण मागे पुढे बघत नाही. तेव्हा अद्विक चिडून म्हणतो, मला नाही आठवत रॉकेट असं काही बोललेला. तेव्हा कला म्हणते, अरे आपलं रात्रीच तर ठरलं ना की तू मला मदत करणार आहेस म्हणून कामात. आता ते लोक सामान घेऊन येणार आहेत मूर्ती बनवायला आणि मी आपल्याच घरातली मूर्ती बनवते. तेव्हा अद्विकला कळते की त्याने हिच्याशी रात्री भांडणं केले म्हणूनच ती अशी करते. आणि तो म्हणतो, किती आगाव आहे ही. नंतर म्हणतो, अगं चल मग, तू काही बोलली आहे मला आणि मी तुझं ऐकलं नाही आहे, असं कधी झालं आहे का? चल. आणि ते दोघं तिथून निघून जातात. बाहेर आल्यावर अद्विक आणि कलाची वापस तू मेमे होते की तिने मुद्दाम केलं म्हणून अद्विक तिच्यावर चिडतो आणि ती म्हणते, मी तुला सांगून केलं सगळं. आणि नंतर ते म्हणतात, तुझ्याशी वाद घालणं ना एकदम मूर्खपणाच आहे. दोघं एकसाथच बोललेले असतात. ते बघून आबा इकडे देवी आईला म्हणा, देवी आई, मागच्या वर्षी तुझीच मूर्ती बनवायला आली तेव्हा यांची ओळख झाली. आता तूच यांच्या संसाराला पुढे ढकल बाई. हॉलमध्ये कला किचनमध्ये नारळ फोडत असते. तेव्हाच अद्विकडे कॉफी घेत असतो आणि तो तिला बघतो, नारळ ती हातोरड्याने अशी ठोकत असते. ते बघून त्याला खूप हसू येते व तो हसतो. कला चिडून त्याच्याकडे जाते व त्याला म्हणते, नारळ फोडून दे. तेव्हा तो म्हणतो, अरे तुला नारळ फोडता येत नाही? तुला तर सगळे कामं येतात, असं कसं नारळ फोडता येत नाही? मग ती म्हणते, तू फोडून देणार आहेस की नाही? तो म्हणतो, जा फोडून घे तुझं. आणि घरात बाकीचे पण आहेत, त्यांच्याकडून फोडून घे, माझ्या का पण मागं लागली आहे? तेव्हा कला म्हणते, अरे मला तुझ्या डोक्यातच नारळ फोडा वाटते. अद्विक म्हणतो, मला पण सेम तसंच वाटते. व त्यांची तिथेच तू मेमे होते. अद्विक म्हणतो, ए जा तू तुझं नारळ फोड, माझ्या मागे किटकिट नको लाव. तेव्हाच आबा बेडरूममध्ये बाहेर येतात. ते त्याला दिसतात व तो एकदम उठून कलाला म्हणतो, अगं तू सगळी कामं स्वतः का करतेस? अगं नारळ फोडताना तुझ्या हाताला काही लागलं बिगलं म्हणजे दिव्याची मूर्ती बनवायची आहे तुला. आणि आबा हे ऐकून खूप खुश होतात. म्हणतात, अरे वा, दोडीने काम करताय बाय. ते बघून कला मनातल्या मनात विचारते, किती आतल्या गाठीचा आहे हा. आजोबा आले म्हणूनच लगेच पलटी मारली. आणि तेव्हा अद्विक आजोबांना म्हणतो, आजोबा ती एकटीच काम करते, कोणी लक्ष देत नाही तिच्याकडे, मग एक नवरा म्हणून माझी जबाबदारी ना. तेव्हा आबा खुश होतात. म्हणतात, हो ठीक आहे जा. इकडे रोहिणी आणि नैना वरतून बघतच असतं. रोहिणी तिला म्हणते, काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे नैना. अद्विक म्हणतो, चल तुला नारळ फोडून देतो, खवलायचं असलं ते पण करून देतो. आणि ते तिथून दोघे किचनमध्ये जातात. अद्विक तिला नारळ फोडून देऊन तिथून चालला जातो. इकडे रोहिणी आणि नैना वरती बघत असतात. रोहिणी म्हणते, आजकाल ही सरोज वहिनी खूपच शांत झाली आहे. मी तुला एक काम देते ते कर. आणि ती तिला सांगते की नैनाला काही प्रश्न विचार आणि ते रेकॉर्ड करून ठेव. नैना ते ऐकून खाली जाते. किचनमध्ये येऊन नैना कलाला विचारते, कला तू एवढं सगळं काम करतेस पण मग तुला हवं तसं कौतुक मिळत नाही, मग तुला कसं वाटतं गं? तेव्हा कला म्हणते, ताई आपण सगळं कौतुकासाठीच करायचं का? आपण ज्याला आपलं मानतो त्याच्यासाठी करायला कसलं आलं? आणि मी ना हे सगळं मनापासून करते. तेव्हा नैना म्हणते, पण मग तू काही जरी केलं तरी या सरोज मॅडम एकदम तुला घालून पाडूनच बोलतात कधी पण.
मला ना खूप वाईट वाटतं. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅडम ना थोड्या फटकळ आहेत. पण मग कोणत्या पण आईला आपल्या मुलाच्या विरुद्ध झालेलं कसं खपून घेणार ना? म्हणून मी त्यांना समजून घेते. आणि त्या ना कोणा स्ट्रिक्ट स्वभावाच्या आहेत. म्हणून मी त्यांच्यासोबत जरा जपूनच वापरते. हे सगळं नैना रेकॉर्डच करत असते. नंतर तिचं रेकॉर्ड झाल्यावर ती तिथून चाली जाते. आजच्या भागात एवढेच. तर तुम्हाला काय वाटते? काय करेल रोहिणी या रेकॉर्डिंगचं? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.